अजितदादा थोडे दिवस महायुतीत नसते तर चाललं असतं. रामदास कदमांच्या वक्तव्यानं खळबळ. शिंदेंनाही दादा नकोसे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत. असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन. मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या रामदास कदम यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला. अजित पवारांबाबत विधान करत एक प्रकारे रामदास कदमांनी लोकसभेच्या अपयशाचं खापर अजित पवारांवरच फोडलंय. त्यामुळे आता शिंदे गटालाही अजित पवार नकोसे झालेत का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. रामदास कदमांच्या विधानानंतर राष्ट्रवादीमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं. त्यामुळे रामदास कदम साहेब, आपण आपला अवाका पाहून बोलावं. अजित दादांवर आपण बोलू नये. तर युतीमध्ये मला मिठाचा खडा टाकायचा नव्हता, अजित पवारांसारखं काम करणारे नेते नाहीत अशी सारवासारव करत रामदास कदमांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अजितदादांसारखा माणूस नाहीये तुम्हाला सांगतो. सकाळी 6 वाजता उठून महाराष्ट्रामध्ये जनहिताची कामं पाहणारा पहिला नेता मी अजितदादा पाहिलाय. आणि आम्हाला युती टिकवायची आहे, महायुती टिकवायची आहे. कुठेही मिठाचा खडा आम्हाला टाकायचा नाही. फक्त माझा हेतू शुद्ध होता. तर अमोल मिटकरींनी बोलताना भान ठेवावा असा सल्लाही रामदास कदम यांनी दिला. मिटकरीचं वय काय, त्याचा अनुभव काय, आम्ही 55 वर्ष राजकारणामध्ये काढली. त्याची अवकात आहे का माझ्यावरती बोलण्याची? तो लंगोटची भाषा काय करतो? त्यांचं एक दिवशी आले ना तटकरी, ती रामदास कदमनी आणली. त्याला सांगा तुमचं लंगोट मी वाचवलं, नाही तर लोकांसमोर वेगळे उभे राहिले असतात. लोकांनी तुम्हाला पाहिलं असतं. तोंड आहे म्हणून काही बोलायचं, वाईमाप बोलायचं. तर आपण काय बोलतो याचं भान ठेवावं. आपली अवकात काय त्याचं भान ठेवली पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची मतं ट्रान्सफर झाली नसल्याची तक्रार करत भाजप आणि शिंदेच्या काही नेत्यांनी खदखद बोलून दाखवली होती. आता शिंदेच्या सेनेतले ज्येष्ठ नेते असणाऱ्या रामदास कदमांनी तोच सूर आळवला. त्यामुळे भाजप आणि शिंदेंना अजित पवार नकोसे झालेत का, महायुतीत अजित पवार एकटे पडले आहेत का याची चर्चा आता सुरू झाली आहे. जयेश जगडसह गोविंद तुपे, झी 24 तास.